धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील चिकसे येथील प्रगतशील शेतकरी गणेश उत्तमराव खैरनार पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2023 साठी निवड झाली आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नाविन्यपूर्ण शेती प्रयोग, उत्पन्न वाढ आणि शाश्वत शेतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर केलाय। गणेश खैरनार यांनी मागील 6 ते 7 वर्षात उभारलेली राजनंदिनी हायटेक नर्सरी आज परिसरातील शेतकऱ्यांसाठी दर्जेदार रोपांचे विश्वासार्ह केंद्र बनली आहे। येथे विविध भाजीपाला, फुलपिकांची उच्च दर्जाची ट्रेममधील रोपे उपलब्ध करून दिली जातात। या उपक्रमातून सुमारे 50 ते 60 स्थानिक नागरिकांना थेट रोजगारही मिळाला आहे। त्यांचे वडील चिकसे गावचे माजी सरपंच उत्तमराव साधू पाटील खैरनार यांच्याकडून मिळालेल्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत गणेश खैरनार यांनी शेती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या या यशामुळे साक्री तालुक्यासह संपूर्ण धुळे जिल्ह्याचा गौरव वाढला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नमस्कार। राजनंदिनी हायटेक नर्सरीचे संचालक गणेश उर्फ दादा खैरनार, राहणार चिकसे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आपल्याला मिळाला आहे। काय भावना आहे दादा, काय सांगाल? वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे मला, राज्य पुरस्कार। शेतीचा प्रवास 2007-08ला आम्ही पारंपरिक शेती करायचो। मका, बाजरी, सोयाबीन, कांदे, वालपापडी, भाजीपाला असं आम्ही पारंपरिक शेती करायचो। मग आम्ही 2009ला आमच्याकडे ड्रीप इरिगेशन आलं। ड्रीपद्वारे आम्ही मग भाजीपाला करायचो, मल्चिंग पेपर, नंतर टमाटे, मिरची, ओपनला मिरची, फाफडा मिरची किंवा असं G4मध्ये मिरचीमध्ये वळालो आम्ही आधुनिक शेतीमध्ये। 2000 मग नंतर आम्ही हळूहळू आम्ही 3 एकर शेणनेट केलं। मी 3 एकर शेणनेट केल्यामुळे मला चांगला बेनिफिट मिळाला। तिथं आम्हाला ढोबळी मिरची, पॅलेडिन, बालटोक, वांगे केले। वांगे पण पूर्ण खोक्या पॅकिंगला, मुंबई वगैरे रेट चांगली मिळाली आम्हाला, क्वालिटी चांगली राहिली। मग क्वालिटी आणि क्वांटिटी होती आमच्याकडे, त्याच्यामुळे व्यापारी बी जागेवर येत गेले। आमची आधुनिक प्रगती पण चांगली होत गेली। हळूहळू मग मी 7-8 वर्षापासून नर्सरी व्यवसायाकडे वळालो। म्हणजे शेतीला जोडधंदा काहीतरी करायचा बुवा असं म्हणून मग आम्ही दुग्ध व्यवसाय, त्यानंतर नर्सरीकडे वळालो। मग 7-8 वर्षापूर्वी राजनंदिनी हायटेक नर्सरी आम्ही उभी केली। त्यानंतर आम्ही 3 राज्यांना रोपं देतोय, गुजरात, MP, महाराष्ट्र। घरपोच सेवाटी, घरपोच डिलिव्हरी करतोय आम्ही। आणि शेती पण पारंपरिक आता आधुनिक शेतीकडे वळालो आहे आम्ही। त्यानंतर आमचे शेणनेट आहेत, केळी पण आहे माझी 2-3 एकर, कांदे आहेत 10-1 एकर। त्यानंतर आता मागच्या 2 एकर शेणनेटमध्ये काकडी लावलेली आहे, मोरदेव 112 व्हरायटी म्हणून आहे। फार तिचं उत्पन्न चांगलं निघालं। जवळजवळ आत्तापर्यंत 1-1.5 महिन्यात म्हणजे 35-40 टन माल आत्तापर्यंत निघून गेला। सरासरी 25, 20, 22 रुपयाचा रेट मिळाला आम्हाला। थोडं काल परवापासून पावसाचं वातावरण झाल्यामुळे थोडंसं रेट कमी झाले। आपल्या माध्यमातून या ठिकाणी अनेकांना, स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध झाले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? त्यानंतर मग आपल्या माझ्याकडनं जवळजवळ 40-50 लोकांना रोजगार पण उपलब्ध करून मिळालेला आहे। दररोज पर डे 40-45 लेबर माझ्याकडे असतात। शासनाच्या कुठल्या योजना तुम्हाला सर्वाधिक उपयुक्त ठरल्या दादा? शासनाच्या फक्त 2009ला मला 20 गुंठ्या शेणनेटचा सबसिडी मिळाली आहे। नंतर मग मला 7-8-10 एकरला ड्रीपला सबसिडी मिळालेली आहे। आपल्या या यशामागे कुटुंबाचे आणि सहकार्यांचे किती योगदान लाभले आपल्याला? कुटुंब आमचा 27-28 लोकांचा कुटुंब आहे। 4 काका, वडील, आम्ही 7-8 भाऊ, माझा एक भाऊ योगेश खैरनार। आम्ही सगळे मिळून सगळ्या कुटुंबांनी हातबोट लावून आज मी या स्तरावर पोहोचलो आहे। आगामी काळात शेती क्षेत्रात कोणते बदल होणे गरजेचे वाटतं आपणास? मित्रांनी आता दुग्ध व्यवसायाला चांगला सपोर्ट आला आहे। आता तुकाराम मुंडे आल्यामुळे त्यांनी पण आता लक्ष द्यायला पाहिजे, किंवा शेतीला जोडधंदा कुठलाही, त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही। आणि जोडधंदा म्हणजे आता माझी एक नर्सरी आहे, असं काहीतरी जोडधंदाशिवाय प्रगती नाही। नमस्कार। माझे मोठे बंधू गणेश उत्तमराव खैरनार उर्फ दादाभाऊ म्हणतात त्यांना वसंत नाईक कृषी पुरस्कार मिळाला राज्यपालाच्या कडून। त्यांना शुभेच्छा देतो।